हेलो हेलो भाई हेलो 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 भाई हेलो भाई जी कर चलिए हम फिदा जान तुम साथियों अब तुम्हारे हमारे वतन साथियों। भावाच्या लग्नात पुढच्या महिन्याने त्याच्या खरेदीसाठी हो छान आहे. होलसेल वाटायच्या साड्या वगैरे घ्यायच्या होते. उल्हासनगरला होलसेललाच ते परवडते. हो आणि हिंग माताला मेहंदी घेतलं ना ते तेवढं विद्यार्थ्यांनी रांगेत इकडे बसायचे. इकडे रांगेत बसा. 3 रांगा करा. 3 रांगा करा. इकडे 3 किंवा 4. 4च्या पुढे रांगा नकोय. जायला यायला इकडे 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 बसा. सावकाश सावकाश. खडक घे खडक. आपल्या जागेवरच उभं राहायचंय. समोर बघा. लाईनअप समोर बघा. सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी सगळ्या समोर बघायचंय. कोणी हलायचं नाहीये. शिस्तबद्ध पद्धतीने आपण सगळा ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आगतम स्वागतम सुस्वागतम. सांगाव तुमच्या स्वागताला कळ्या अंतरुकी फुले. सांगाव तुमच्या स्वागताला कळ्या अंतरुकी फुले. त्या जर टोचत असतील तर करू हृदयाच्या पाकळ्या. त्या जर टोचत असतील तर करू हृदयाच्या पाकळ्या. ग्रामपंचायत पूर्णगड या ठिकाणी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय सुहासिनी धानवा मॅडम, उपसरपंच आदरणीय दरवेश मॅडम, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व सरकारी कर्मचारी, या गावचे पोलीस पाटील आदरणीय पात्रे साहेब, सर्व कर्मचारी वर्ग, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्याच पद्धतीने या गावातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, वेगवेगळ्या सामाजिक संस्था, वेगवेगळ्या पतसंस्था आणि ज्ञात अज्ञात सर्व संस्था, पतसंस्था, त्याच पद्धतीने गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि बंधू आणि भगिनी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, वेगवेगळ्या संस्थांचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत पूर्णगडच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांचं स्वागत करायचं आहे.
आणि आदरणीय सरपंच सुहासिनी धानबा मॅडम यांनी सूचना केल्याप्रमाणे आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. विश्राम मध्ये थांबायचे सगळ्यांनी. परेड सदन, परेड विश्राम, परेड सदन हिलावत. मी गार्डला विनंती करतो की ग्रामपंचायत पूर्णगडच्या मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला मुख्य पाहुण्यांना, प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करावं. 1 2 3 स्टार्ट. संती भाऊ पुढे या. पूर्ण करू. कोणी बोलायचं नाहीये, सावधान. जर कोणाचं स्वागतामध्ये नाव घ्यायचं राहिलं असेल तर राग नसावा. आपले संते भाऊ आहेत ग्रामसेवक, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. परेड सावधान हिलावत. एक साथ जोर से राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक साथ राष्ट्रीय झंडे को सलामी. सलामी. एक साथ ध्वज गीत शुरू करेंगे. शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. शान नहीं सकी जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब होए प्रणय पूर्ण हमारा. झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. विश्व तिरंगा प्यारा. हाथ नीचे. 3 कौमी नारे लगाएंगे. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. आता ध्वज प्रतिज्ञा होईल. एक साथ ध्वज प्रतिज्ञा केली तयार. मी ध्वज प्रतिज्ञा सांगतो, आपण सर्वांनी ध्वज प्रतिज्ञा म्हणायची आहे. मी राष्ट्रध्वजाशी
आणि तो ज्याचे प्रतीक आहे आणि तो ज्याचे प्रतीक आहे त्या सार्वभौम त्या सार्वभौम समाजसत्तावादी समाजसत्तावादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाशी लोकशाही प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहण्याची एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा करीत आहे. प्रतिज्ञा करीत आहे. जय हिंद. जय हिंद. पराग विश्राम सादर करत आहे समूहगीत. गीताचे बोल आहेत उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. सादर करीत आहेत जिल्हा परिषद शाळा पूर्णगड मराठी नंबर 1 तालुका जिल्हा रत्नागिरी. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. उंच उंच गगनात तिरंगा. हृदयातून जय हिंद, हृदयातून जय हिंद. भारती सूर्य एक नांदतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. उंच गगनात तिरंगा. भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची. भारत माता जन्मदायिनी अमृत पुत्रांची. राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी दिसायची. राष्ट्रपुरुष घडविता भूमिका तुझी दिसायची. तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो. तुझ्या कीर्तीचा अवनीवरती सुगंध दरवळतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. उंच उंच गगनात तिरंगा. नंदनवंतू रम्य मनोहर समग्र विश्वाचे. नंदनवंतू रम्य मनोहर समग्र विश्वाचे. वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीक ऐक्याचे. वसुंधरा तू मुळात सुंदर प्रतीक ऐक्याचे. आम्रतनू जण वात्सल्याची नित्य सावली देतो. आम्रतनू जण वात्सल्याची नित्य सावली देतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. उंच उंच गगनात तिरंगा. मन मंदिरी स्थान आईला नित्य आम्ही दिदले. मन मंदिरी स्थान आईला नित्य आम्ही दिदले. उत्थानासो भारत पूजा जीवन वेचू फुले. उत्थानासो भारत पूजा जीवन वेचू फुले. तिची कस्तुरी गंधित माती भाळावर लावतो. तिची कस्तुरी गंधित माती भाळावर लावतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. उंच उंच गगनात तिरंगा डौलाने फडकतो. उंच उंच गगनात तिरंगा. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांना प्रोत्साहन देऊया. खूप खूप धन्यवाद. सरपंच मॅडमने आणखीन एक सूचना आपल्या केलेली आहे की हा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व ग्रामस्थ विद्यार्थी सर्वांना जे उपस्थित आहेत त्या सर्वांना खाऊचं वाटप केलं जाणार आहे. हॅलो, खाऊचं वाटप केलं जाणार आहे तेव्हा कोणीही जाऊ नये अशी सूचना सरपंच मॅडम यांच्याकडून आलेली आहे. हॅलो, यानंतर पूर्णगड उर्दू आपल्या समोर सादर करणार आहे एक देशभक्तीपर गीतावर आधारित रिकॉर्ड आपके सामने पेश किया जा रहा है. रिकॉर्ड डांस और गीत के बोल है. गीत के बोल है
गीताचे बोल आहे डंबेल साऊंड. आपल्या समोर सादर होत आहे डंबेल साऊंड. थोड़ा पीछे कर उनको थोड़ा. ये तो बीच में से उठा. 1 2 3 स्टार्ट. केलेला आहे पूर्णगड उर्दू. छान साऊंड. कृष्णासाठी बहुत बहुत मुबारक. 15 अगस्त हमारे आजाद दिन है.
साहब, सदस्य इकराम, अब मेरे प्यारे भाई और बहनों, आप तमाम लोगों को आज़ादी बहुत बहुत मुबारक हो। आज 15 अगस्त इन्हें से बच्चों से खरोश के साथ पूरे मुल्क में मनाया जाता है। हुकूमत की दुनिया बसा देखो, हुकूमत की बसावट को देखो, चिरागे ऊपर चला तो देखो। अंगणवाडी पूर्णगड उर्दू आपल्या या बालकासाठी जोरदार टाळ्या वाजूया। यानंतर पूर्णगड खारीवाडा भाषण करण्यासाठी येत आहे लावण्या धानबा। मी आमंत्रित करतोय पूर्णगड उर्दू लावण्या धानबा। पूर्णगड खारीवाडा लावण्या धानबा। Good morning, Honorable Sarpancha, Mrs. Suhasini Dhanba Madam, teacher and all my dear friend. My name is Miss Lavanya Pranay Dhanba. Today I am going to speak a few words on Independence Day. Independence Day. First of all, I thank Sarpancha Madam for giving me this opportunity. We should all be proud to Indian and we should admire several and sacrifice. Respected nine 1857 to 1948 from independence. The live freedom fighters to several decades struggle to were sacrificed to Independence Day celebrated on 15 August of every year. We remember the struggle, the One War One Gap freedom fighters. Happy Independence Day to all. Thank you. खूप छान नाव पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा तुला आणि पुढेही चांगलं भाषण व्हावं। यानंतर इंग्रजी भाषण घेऊन येत आहे जिल्हा परिषद शाळा पूर्णगड मराठी नंबर 1 केंद्रशाळा इयत्ता 7वीची विद्यार्थिनी स्वरा आंबरे। मी आमंत्रित करतोय स्वराला। My name is Swara Vidyadhar Amre. My school name is ZPP School Purnagar Marathi number 1. Good morning, respect present teachers and friends. Today we have come here to celebrate 78th Independence Day of India. On 15th August in 1947 we got independence from British. First Prime Minister of India, Chacha Nehru, raised the Indian flag at Red Fort in New Delhi. India became a free nation on this day. Freedom was not easy to get. Many brave freedom fighters had died. They had died to make the country free. We should remember their courage and fight. We must remember them and honor them. Raise the flag high and do not put the flag down. Do not tear the flag. Freedom is very important, so keep it safe. With this I end my speech. Jai Hind. Very nice स्वरा, we are proud of you. यानंतर आपके सामने पेश किया जा रहा है एक भाषण उर्दू भाषा में। पूर्णगढ़ उर्दू का ये स्टूडेंट
आपके सामने पेश किया जा रहा है और स्टूडेंट का नेम है मतीन सरफराज गावखड़कर। मैं मतीन को आमंत्रित कर रहा हूँ। मोहतरम असातिज़ा इकराम, काबिल एहतराम सरपंच साहिबा, इज्जत माब मेहमानान और मेरे अजीज तालिब इल्म साथियों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। फिर फूल खिले हैं गुलशन में फिर फसल बहार आई, फिर फूल खिले हैं गुलशन में फिर फसल बहार आई, तकदीर चमन की जाग उठी फिर बाद सबा लहराई। माशाअल्लाह, बहुत खूब। आज 15 अगस्त हमारे मुल्क की आज़ादी का दिन है। पहले हमारे मुल्क पर अंग्रेजों का कब्जा था। अंग्रेजों से आज़ादी हासिल करने के लिए हमारे बुजुर्गों और असीम रहनुमाओं ने मुसलसल कोशिशें की। इन्हीं रहनुमाओं की कुर्बानियों के बाद 15 अगस्त सन 1947 को हिंदुस्तान आज़ाद मुल्क बन गया। इसी दिन के लिए मौलाना अबुल कलाम आज़ाद, नेताजी सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, गांधी जी जैसे अजीम रहनुमाओं की क़यादत में हजारों लाखों हिंदुस्तानी अवाम ने बिला इम्तियाज मजहब और मिल्लत आज़ादी के परचम को बुलंद किया और अपनी बेमिसाल कुर्बानियों को देकर वतन अजीज की अजमत और आज़ादी की खातिर खून के कतरे को बहाया। अंग्रेजी साम्राज्य को शिकस्त देने के लिए आज़ादी के मैदान में कूद पड़े और इस्लाम में अपना खून बहाया और अपने वतन के लिए सरदर्द की बाजी लगाई और उनकी कामयाबी ऐसी तारीख साज रही है कि सरजमीन हिंद को इस पर हमेशा फख्र रहेगा। उस दौर में मुल्क की तरक्की और शादाबी के ऐसे बहुत से काम हुए हैं जिनसे हमारा मुल्क अभी तक फायदा उठा रहा है और मुस्तकबिल में भी उठाता रहेगा। उस जमाने के बहुत से नक्श मिलते हैं जो आज भी हमारे मुल्क की तरक्की के बास है। उस दौर ने ऐसी हस्तियाँ पैदा की जिन पर इस मुल्क को फख्र करने का हक है। इस तवील तारीख में हमको कई ताजमहल, कुतुब मीनार, लाल किले मिलते हैं जो हमारे मुल्क की सरबुलंदी और ज़ेब व ज़ीनत का हिस्सा है और हमें चाहिए कि हमारे अजीम रहनुमाओं के कारनामों को याद करें और आपस में इत्तिहाद, मुल्क में इत्तिहाद, इत्तिफाक, अमन व शांति बरकरार रखें और आपस में भाईचारे का पैगाम दें। इसी के साथ मैं अपनी तकरीर को शेर पर खत्म करता हूँ। हौसला डूबते मौसम का बड़ा देता है, हौसला डूबते मौसम का बड़ा देता है, फूल शाखों पे वो बर वक्त खिला देता है, फूल शाखों पे वो बर वक्त खिला देता है। एक मंजिल है कि सूरज से खो जाती है, एक मंजिल है कि सूरज से खो जाती है, एक रास्ता है कि जुगनू भी दिखा देता है। अल्लाह हाफिज़। सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान। बहुत अच्छा मतीन, मैं आपको बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ और ये भाषण बहुत अच्छा हुआ। जोरदार तालियां बजाओ। ओके, थैंक यू पूर्णगढ़ उर्दू। नमस्कार सर्वांना, माझे नाव प्रणिता विदेश पवार आणि सर्वांना 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। मी एक गाणं सादर करते तुमच्या समोर। ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची। हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या पटक्याची। महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची। राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा। भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी। योग्यांची आणि संतांची, भक्तांची, माळकऱ्यांची, ही देव देश आणि धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, योद्ध्यांची आणि वीरांची, तलवारीच्या पात्यांची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची, ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची, काव्याची, शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची,
महावंदनीय अति